पनवेल महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आता महाविकास आघाडी मैदानात उतरलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मालमत्ता करा जो शास्ती करासंदर्भामध्ये भाजपने आणि पनवेल महानगरपालिकेने फसवणूक केली, या विरोधामध्ये आता महाविकास आघाडी जी आहे मैदानात उतरलेली आहे। आणि नेमकी काय फसवणूक झाली हे सर्वसामान्य पनवेलकरांना सांगण्यासाठी 13 ऑगस्टला आता शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष जे आहेत, शिवसेना, ठाकरे गट आणि संपूर्ण महाविकास आणि सामाजिक संघटना ज्या मालमत्ते करासंदर्भामध्ये स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे त्या संदर्भामध्ये सरकारला, प्रशासनाला कुठेतरी जाग यावी याच दृष्टीने मैदानात उतरलेले आहेत। सर, मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे? या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना जो जुलमी कर पनवेलकरांवर लादलेला आहे, त्या कराच्या विरोधात जनता सातत्यानं 5 वर्षे लढते आणि ती लढत असताना आज आपण बघतोय की पनवेलकरांची फसवणूक करून जी मोठी थकबाकी जनतेच्या असहकारामुळे झालेली आहे ती वसूल करण्याचा फंडा या ठिकाणी प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे। पनवेलकरांना अपेक्षित असणारा करामधला दिलासा न देता त्या ठिकाणी 90% शास्तीमाफी 90% शास्तीमाफी करत त्यांनी जुलमानं लावलेला संपूर्ण कर आणि त्याच्यावर 10% व्याज वसूल करायचा हा जनविरोधी निर्णय अंमलात आणण्याचं काम प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि त्यांची पिलावळ या ठिकाणी करते। आणि परत त्या बदल्यात देवाभाऊंचा आभार माना, एकनाथ शिंदेंचा आभार माना म्हणून पनवेलकरांना म्हणजे एकार्थी बॅनर, एकीकडे बॅनरबाजी करायची, सर्वसामान्य पनवेलकरांची फसवणूक करायची, हे सगळं बॅनरबाजीतून। तेच मी सांगतोय की एका बाजूला 10% व्याजासहित संपूर्ण कर वसूल करायचा आणि दुसऱ्या बाजूला धन्यवाद देवाभाऊ, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब असे बॅनर लावायचे। अभिनंदन करायचंच तर पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांचं केलं पाहिजे। त्यांच्या अधिकार क्षेत्रात जो विषय होता शास्तीच्या बाबतीतला, शासनाकडून इंटिमेशन आल्यानंतर 90%, 100% केली नाही पण 90%पर्यंत शास्ती माफ करायचा निर्णय त्यांनी घेतला। मात्र हे मंडळी ज्यांच्याकडून शासन दरबारी जाऊन करामध्ये 50% सवलत मिळवून देणं अपेक्षित होतं, ते 100% कर वसूल करून 10% व्याज वसूल करून पुन्हा धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद काँग्रेसचे नेते आहेत। सर, काय मुद्दे आहेत अजून? आपल्या माध्यमातून त्यांना संदेश देतो का भाजपच्या आमदारांनी या मालमत्ता कर असेल, नैना असेल, ह्याच्या बाबतीत भाजपच्या खुद्द आमदारांनी कधी मोर्चे आंदोलनं काढले असतील तर ते दाखवा आणि 5,000 जिंका, असा आपल्या माध्यमातून त्यांना सवाल आहे। 5,000 दाखवा आणि प्रश्न समजून घ्या असं ते सुद्धा म्हणतात ठाकरे गटात नेते आहेत। सर, प्रशांत ठाकूर असतील, प्रशासनावर मोर्चा आहेत, खरोखर फसवणूक केली का? निश्चित ही मोठी फसवणूक आहे। तर जर त्यांचा प्रामाणिक जर उद्देश असता, मी तुम्हाला एक थोडं उदाहरण देतो। 2014चे जे प्रशांत ठाकूर होते, फक्त टोल लागेल म्हणून लोकांच्या खिशातले 30 रुपये जातील त्यासाठी त्यांनी पक्ष बदलला होता, आमदारकी राजीनामा दिला होता। तेच आमदार आता लाखोच्या रकमा, हजारोंच्या रकमा या गोरगरीब पनवेलकरांच्या खिशातून काढून घेत असताना गप्प का? आणि त्या काढून घेताना व्याजासहित काढून का घेतात? आणि ही जनतेला ही गोष्ट कळायला पाहिजे का जे जी सत्ताधारी इथे निवडून दिल्यात हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आहेत। कारण त्या टोलमधून यांचे काही व्यवसाय चालले नसते, परंतु या कराच्या पैशातून, या महानगरपालिकेच्या पैशातून यांचे ठेके चालतील, यांचे कॉन्ट्रॅक्टर चालतील आणि विकासाच्या नावाखाली गोरगरीब जनता लांब राहील, पण यांचा विकास नक्की होईल। आणि यासाठी ही जनतेची फसवणूक करत आहेत आणि त्यांचा गळा कापत आहेत, एवढं मी तुम्हाला या माध्यमातून। सर्वसामान्यांचा गळा कापतायत शकापाचे नेते। सर, पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे, तो सुद्धा विषय याच्यामध्ये असणार आहे का मोर्चाच्या वेळेला?
आज प्रामुख्याने हा जो विषय आहे हा प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात आम्ही घेणार आहोत. खरं तर पनवेलमध्ये अनेक समस्या आहेत. त्याच्यातली प्रमुख समस्या पाण्याची आहे, भ्रष्टाचार, रस्त्याच्या बाबतीतला भ्रष्टाचार आहे. ह्या अनेक समस्या आहेत. त्याच्या बाबतीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीनं जाणार आहोत. पण आत्ता जो 13 तारखेचा मोर्चा आम्ही जो प्लॅन केलेला आहे तो फोकस फक्त प्रॉपर्टी टॅक्सवरती असणार आहे आणि त्याच्यावरतीच आम्ही जास्त जोर देणार आहोत. जो पनवेलकरांचा मालमत्तेचा प्रश्न आहे तो सरकारने सोडवला असं म्हटलं असला तरी सर्वसामान्य पनवेलकरांची फसवणूक करण्याचं काम पनवेलचे सत्ताधारी आणि पनवेल महानगरपालिकेने केले. कॅमेरामॅन अजित जाधवसह विकास मेरिना, साम टीव्ही, पनवेल, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.